Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाचा जोर कायम. अंधेरी, विरा देसाई रोड यासह सायन, प्रतीक्षानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. ठाण्यातील बाजारपेठही पाण्याखाली. रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यात पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. मुसळधार पावसाने कोकणातील नद्यांना पूर. रायगडच्या आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. रत्नागिरीची काजळी नदी ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. मुंबई गोवा महामार्गावरती साचलं पावसाचं पाणी. नागोठणेजवळ रस्ता जलमय. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारांबळ. मुंबईमधील पावसाचा विधानसभेला फटका. लक्षवेधीला उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नाही. मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधक आक्रमक. कामकाज पुन्हा सुरू. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. राम मंदिर दानचोरी प्रकरणी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणार. रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती. मुंबईच्या साकीनाक्यामध्ये 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा झाला मृत्यू. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित. कंत्राटदारावर गुन्हा दाखल. पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विभागानं केलेल्या कारवाईवरती हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह. नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली? मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी करण्यात आली? अहवाल सादर करा, असे कोर्टाचे निर्देश. आज पुन्हा याचिकेवर होणार सुनावणी. नागपूर महानगरपालिका बसची स्कूल बसला धडक. 3 ते 4 विद्यार्थी अपघातात जखमी झाल्याची माहिती. पंचशील चौकातली ही घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.